श्री स्वामी समर्थ। आज मी बनवले आहे टोस्टपासून मिठाई। तर इथं मी अर्धा लिटर दूध घेतलेलं आहे, गोकुळचं फुल क्रीमवालं, आणि निळ्या चम्मचनी 2 चम्मच व्हॅनिला कस्टर्ड पावडर घेतलेले आहे। तर आता हे आपण मिक्स करणार आहोत आणि 3 चम्मच नेस्लेची मिल्क पावडर घेतलेली आहे। तर आता हे छान मिक्स करून घेऊया। आता मिक्स झालं, थोडेसे बबल्स राहिले तरी चालतात। दूध गरम झालं की ते मिक्स होऊन जातं। तर इथे आता हे आपण गरम करण्यासाठी गॅसवर ठेवणार आहोत। तर गॅस मध्यमच आचेवरती ठेवायचा आहे आपल्याला, कारण कस्टर्ड पावडर टाकल्यामुळे ते खाली लागू शकतं। तर इथं माझ्याकडे चाशणी होती, ती आता मी गरम करण्यासाठी ठेवली आहे एकीकडे, आणि आता हे मध्ये मध्ये सतत हलवून घ्यायचं आहे, नाहीतर खाली लागू शकतं। तर इथे पहा, आपलं कस्टर्ड तयार झालेलं आहे। आता त्याच्यात मी 2 चम्मच साखर घातलेली आहे, आणि आता साखर विरघळून झाली की कस्टर्ड आपलं तयार झालं। तर पहा, इथं मोठे मोठे बबल्स येत आहेत, म्हणजे आपलं कस्टर्ड तयार झालेलं आहे। तर आता गॅस मी बंद केला आणि चाशणी आपली उकळलेली आहे। तर इथं मी 5-6 टोस्ट घेतलेले आहे, आणि मी हे डीमार्टमधून आणलेलं काचेचं कंटेनर आहे, त्याच्यात आता मी मिठाई बनवणार आहे। तर इथं पहिले मोठे 2 आणि एक कट करून घेतलेला असा आडवा टोस्ट त्याच्यामध्ये घातला। आता हे गरम गरम चाशणी आपण त्याच्यामध्ये घालून घेणार आहोत। तर इथे पहा, चाशणी आपली टोस्ट शोषून घेत आहेत। खूप चविष्ट आणि टेस्टी मिठाई बनते ही। याच्यामध्ये केक पुडिंगची टेस्ट येते। तर आता आपलं कस्टर्ड तयार केलेलं ते आपण वरून घालून घेणार आहोत। तर इथे पहा, हे असं गरमच आहे कस्टर्ड ही। तर आता हे पसरवून घेतलं की वरून अजून एक टोस्टची लेअर देणार आहोत आपण। तर आता आणखी एक लेअर दिलेली आहे। आणि आता वरून अजून चाशणी घालून कस्टर्ड घालणार आहोत। तर इथं चाशणी घालून घेतली, दुसरी लेअर पण तयार झालेली आहे। तर इथे पाहू शकता, तर आपली मिठाई आता अजून कस्टर्ड घालून घेऊ, आणि 2-3 वेळा टॅप करून घेऊ, म्हणजे एअर बबल्स असतील तर ते निघून जातील। तर इथे खूप छान आणि टेस्टी मिठाई बनलेली आहे आपली। आता इथं टॅप करून घ्यायची मस्त 3-4 वेळा, आणि मी आता गार्निश करून घेणार आहे। तर इथं मी बदाम कट करून घेतले होते आणि पिस्ता, तर बदाम आणि पिस्त्याने मी गार्निश केलेलं आहे इथं, ते पाहू शकता।
आता सेट होण्यासाठी फ्रीजमध्ये ठेवून द्यायचे 1 तासासाठी. थंड झाली की मस्त टेस्ट घ्यायची. तर इथे 1 तास झालेला आहे. मी आता बाहेर काढले. ते पाहू शकता किती छान दिसते मिठाई आपली. तर इथे मी आता चम्मचने काढणार आहे. ते बघा. तर तयार झाले आपली डिझर्ट. इथे पहा, याला केकची चव आहे आणि पुडिंगची चव आहे. तर असे बनवले घरच्या घरी टोस्टची मिठाई. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.